प्रतापगडावर फास्टर फेणे. लेखक भा. रा. भागवत. भाग 14. फास्टर फेणे एक रत्न. सर, बन्या, सुभाष. सुर्वे मास्तरांनी आपल्या दोघाही लाडक्या विद्यार्थ्यांना मिठीत घेतले. त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटले होते आणि ती दोन नावे उच्चारण्यापलीकडे दुसरे कोणतेही शब्द त्यांच्या तोंडातून उमटणे त्या क्षणी शक्य नव्हते. मुलांना मिरवीत घेऊन आलेले गावकरी त्या दृश्याकडे गप्प गप्प होऊन पाहत होते. सर्वांच्याच भावना दाटून आल्या होत्या. डोळे पाणावले होते. फास्टर फेणे नि सुभाष देसाई यांची पण तीच अवस्था झाली होती. इन्स्पेक्टर कांबळे खरे पोलीस अधिकारी. ते या सुखदायी हादऱ्यातून बाहेर पडले आणि मग संभाषणाला त्यांनीच वाचा फोडली. कमाल केलीत पोरांनो तुम्ही. होतात कुठे इतका वेळ? आम्ही इकडची पृथ्वी तिकडे करतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही आपले गुल. पण अगोदर सांगा, आर यू क्वाईट ऑल राईट? काही लागलं बिगलेलं नाही ना? त्यांच्या पहिल्या प्रश्नाला दोघाही पोरांनी जोरजोराने माना डोलावून आणि लगेच दुसऱ्या प्रश्नाला तितक्याच जोराने माना हलवून उत्तरे दिली. दोघांचेही मातीने माखलेले चेहरे प्रफुल्ल दिसत होते. दोघांचेही पाणीदार डोळ्यातून हसू खेळत होते. वी आर ओके सर, थँक यू. गुड. असे म्हणून इन्स्पेक्टर साहेबांनी दोघांच्याही पाठीत गुद्दे हाणले आणि लगेच हवालदारावर गुरकावले. जगताप, पाहत काय उभा आहेस? मृत्यूच्या तोंडातून आलेली पोरं आहेत ही. त्यांच्यासाठी कुठूनही कॉफी मिळवून आण. जा, पळ. जगताप पळाला. सुर्वे मास्तरांनी दोघांचेही खांदे पकडले आणि प्रश्न केला. बोला आता, तयारी आहे ना की आधी घसा शेकायला हवा कॉफीने? ही आली कॉफी. आमचं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय वाटलं तुम्हाला? जगतापच्या हातातला कॉफीच्या कपाचा ट्रे पाहून कांबळे उद्गारले. खरे म्हणजे एवढ्या त्वरेने कॉफी आलेली पाहून ते स्वतःच चकित झाले होते. साहेब, जगताप म्हणाला, लक्ष्मी हॉटेलवाला पण या गर्दीत होता. मोठा चालाक माणूस. आधीच पळाला होता कॉफी करायला. आणि हे सांगताना आपल्या मागोमाग आलेल्या हॉटेलवाल्याकडे जगतापने कौतुकाने पाहिले. त्याला नव्हे तर इन्स्पेक्टर कांबळ्यांना, सुर्वे मास्तरांना आणि तिथे जमलेल्या मंडळींना त्या हुशार दिलदार हॉटेलवाल्याचे फार कौतुक वाटले. तबकात 5-6 कप कॉफी होती. त्यामुळे सर्वांच्या आग्रहावरून इन्स्पेक्टर कांबळे नि सुर्वे सरही त्या कॉफी पानात सामील झाले. इन्स्पेक्टरांनी कप खाली ठेवला आणि ते म्हणाले, बोला आता. पण काय रे कपडे हे तुमचे? कुठून, पाताळातून आला की काय? आता पाटील बुवा पुढे सरसावले आणि म्हणाले, पाताळ नव्हतं काय साहेब. अक्षी भुयार खोदून काढलंय आम्ही या पोरसनी बाहेर. डायनामो लावला, न्यूकारलं यासनी, नाहीतर गाडलं गेलं असतं नवं का भुईच्या पोटात. तुम्हाला डायनामाइट म्हणायचे का पाटील? पण आहे तरी काय हा प्रकार? अक्षी देवा शपथ, त्यो डायनामोटचा माईट का काय त्यो लावला? सुरुंगाची दारू हो. खोट वाटत असलं तर विचार समद्यांसनी. पाटील बुवांनी समद्यांकडे पाहण्याचा अवकाश त्यांच्या साक्षीला टेकू देण्यासाठी शेकडो आवाज एकदम कलकलायला लागले. थांबा थांबा, सगळे एकदम बोलू नका. इन्स्पेक्टर कांबळे म्हणाले, पाटील, तुम्ही आधी सांगा यांना कसं उकरून काढलं ते, आणि मग हे मुलं सांगतील आपण कसे गाडलो गेलो होतो ते. काय पटतंय का हे? कांबळ्यांची सूचना कुणालाही पटण्यासारखी होती. तिला अनुसरून पाटील बुवांनी लगेच गडावर झालेल्या अभूतपूर्व उत्खननाची हकीकत साहेबांना सादर केली. ती ऐकल्यावर सुर्वे मास्तर म्हणाले,
तरीच मध्यरात्री मला गडावर काहीतरी गडबड चालल्याचा भास झाला खरा, पण तरी असलं काही विलक्षण घडत असेल याची मला कल्पना नव्हती. नाहीतर या फास्टर फेडेपेक्षाही फास्ट उड्या मारीत मी गड चढलो असतो रातोरात. पण आता मुलांनो, तुमची पाळी आहे. सांगा, तुम्ही त्या भुयारात कसे काय अडकलात? खरं म्हणजे इन्स्पेक्टर कांबळे म्हणाले, प्रतापगडावर असं एखादं भुयार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. कुणालाच माहिती नव्हतं, फास्टर फेणे म्हणाला. कालच्या भूकंपाने खडक फुटला आणि ते उघड पडलं. तुम्हाला भुयार उघड झालं आणि आम्ही आत बंद झालो, सुभाष म्हणाला. आणि मग साधूने आपल्याला भूल थापा देऊन रात्री भाला दाखवायला भुयारात कसे नेले, आपल्याकडून जबरदस्तीने पत्र कसे लिहून घेतले आणि बैलगाडीतून आपली कशी धिंड काढली आणि अखेरीस भूकंपाच्या धमाल गडबडीत साधूच्या कशा चिंधड्या झाल्या याचे त्याने सविस्तर वर्णन केले. आणि मग पाणी प्यायला म्हणून आमची स्वारी एका विहिरीत उतरली तर फिरून आपलं धुडुम धडाड. आणि मग आपली भुयार यात्राही त्याने रंगवून सांगितली. आणि याचा पत्ता नाही म्हणून मी याला शोधायला निघालो तर टॉक, माझी पण एक भुयार यात्रा सुरू झाली. आणि फास्टर फेणेने आपल्यावर कोसळलेल्या प्रसंगाची चित्त थरारक हकीकत सांगितली. खजिन्याची पेटी दिसली तुला? काय सांगतोस बन्या? चकोरने एक एक डोळा एवढाला करीत विचारले. तुझ्या त्या वटारलेल्या डोळ्यात मावायचं नाही एवढा एक एक हिरा होता, माहितीये? बन्या म्हणाला. आणि एकाएकी आठवण होऊन त्याने पॅन्टच्या खिशात हात घातला. चांगले बचक भर खडे आणलेत मी, बघ वाटलं तर. पण फास्टर फेणेचा हात खिशाबाहेर निघाला तेव्हा त्यात फक्त एकच खडा होता. लाल लाल डाळिंबी रंगाचे सुपारी एवढे रत्न होते ते. बाकीचे पडले वाटतं, किंचित निराशेच्या सुरात तो म्हणाला. सुभाषही त्याच्याकडे निराशेने आणि आश्चर्याने पाहू लागला. जाऊ दे रे, सुर्वे मास्तर म्हणाले. तुम्ही रत्नासारखी पोरं जीवानिशी परत मिळालात हेच आमचं खरं भाग्य. तरी पण असलं काही घबाड त्या भुयारात असेल तर आधी पहारा बसवायला हवा हवालदार. इन्स्पेक्टर कांबळे स्मितमुखाने म्हणाले. इथल्या कुणालाही गडावर जाऊ देऊ नका बरं का. इन्स्पेक्टर एवढे बोलतायत तो पुन्हा धुड धुड धुडुम असा काही दबदबीत आवाज झाला. पुन्हा स्फोट, ते उद्गारले. बाहेर व्हरांड्यात जाऊन त्यांनी नि सुर्व्यांनी दूरपर्यंत पाहिले, पण अंधारात त्यांना काहीही दिसले नाही. असा उद्गार काढून दोघेही पुन्हा आत आले. इतक्यात सहजगत्या आणि मजेने कांबळे त्या खजिन्याबद्दल बोलले होते, कारण त्यांना अगदी मनातून फास्टर फेणेच्या हकीकतीतला तेवढा भाग खरा वाटलाच नव्हता. म्हणजे हा मुलगा खोटे सांगत असेल असे त्यांना वाटत नव्हते. पण ज्या जीवावरच्या घोर प्रसंगातून तो गेला होता त्यात बुद्धिभ्रंश होऊन थोडीशी अतिशयोक्ती त्याने केली असणे अशक्य नव्हते. खडा तेजस्वी दिसतो, ते माणिक असेलही, पण कदाचित साधूच्या संग्रहातला कशावरून नसेल. तो मुळी डॅम्बिस डाकूच होता. त्याने काय काय गोळा ठेवलं असेल ईश्वराला माहिती. खजिन्याची पेटी वगैरे काहीतरीच वाटतं. सुर्वे मास्तर गप्प होते, काही बोलले नाहीत. का हो मास्तर, बोलत का नाही? सुर्वे म्हणाले. मला बखरीतला एक प्रसंग आठवला. अफझल खान शिवाजी महाराजांना भेटायला आला तेव्हा त्याची प्रचंड छावणी इथे वाईच्या खोऱ्यात पडली होती.
ती संधी साधून अनेक व्यापारी इथे आपला माल खपवायला येत. एकदा तर तंजावरचे काही जवाहिरे, आपली बहुमोल रत्ने महाराजांना दाखवण्यासाठी गडावर नेले होते म्हणे. महाराजांनी खूप जड जवाहीर त्यांच्याकडून खरेदी केले आणि मग ते शत्रूच्या हाती लागू नये म्हणून कुठेतरी गुप्त जागी लपवून ठेवण्याची आज्ञा डबीरांना केली. कुठेतरी वाचले मी हे. गॉड! इन्स्पेक्टर कांबळे ओरडले. म्हणजे हे सगळं कुठच्या कुठेच चाललंय. माझ्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहेस तू फास्टरपणे. हे सर्व ऐकत असलेला हवालदार जगताप एकाएकी डोके का खाजवायला लागला. त्याच्या मेंदूत काहीतरी चुरचुरले तर नाही? अगदी बरोबर, तसेच झाले होते. हवालदार जगतापला एक एक गोष्टी आठवायला लागल्या होत्या. काही तासांपूर्वी साधूच्या प्रेताची तपासणी चालली होती. त्यावेळी सारी जनता घोळका करून तिथे उभी होती. पुढीलांच्या खांद्यांवरून मागील जण मारे माना तुकवीत त्या मुर्द्याकडे पाहत होते आणि त्याच वेळी दोन काळुंद्र्या तरुणांनी एकमेकांकडे पाहिले. किती? अर्धा क्षणच असेल. अंगात वीज संचारल्यासारखे दोघे मागे वळले आणि भराभरा तिथून निघून गेले. का बरं? अशी त्यांना अचानक घाई कसली लागली होती? जगताप स्वतःशीच हसला. काहीतरी घाणेरडं काम करायला धावले ते नक्कीच. आणि मग एकदम त्याला आठवले, या दोन माणसांना आपण पूर्वी पाहिले कुठेतरी. कुठे बरं? हा, बरोबर, या मौलीबाबाच्याच संगतीत. त्याचे शिष्य असल्यासारखे त्याच्या मागून चालले होते दोघे जण एकदा. हवालदार एकदम उद्गारला, साहेब! काय झालं? काय झाले ते नाही, पण काय झाले असावे याबद्दलचा आपला तर्क त्याने साहेबांच्या कानात सांगितला. इन्स्पेक्टर कांबळे म्हणाले, काय म्हणतोस? मग तू असं कर, रात्रपाळीचे 2-3 कॉन्स्टेबल मिळतील तुला. जी साहेब. मग त्यांना घेऊन ताबडतोब गडावर जा. अजून वेळ गेलेली नसेल. हवालदार जगताप पुन्हा पळाला. आज सारखे पळण्याचेच त्याच्या नशिबात होते. पण विशेष गोष्ट ही की आज त्याचा मेंदूही पळायला शिकला होता. तो अगदी फास्टर पेणेसारखा पळाला. सर्वांच्या संघात आता जणू वीरश्रीचा विद्युत संचार झाला होता. पुण्याची लाईन सुरू झाली तेव्हा वाई साताऱ्याशीही आपण बोलू शकू असे वाटून इन्स्पेक्टर कांबळ्यांनी पुन्हा टेलिफोन उचलला आणि पुष्कळ खुडबुड केली. पण जवळची कोणतीही स्टेशने त्यांना मिळेनात. परागंदा पोरांना पुण्याला पाठवण्याचीही व्यवस्था करायला हवी होती. पण हाताशी एकही वाहन नव्हते. होता होता 2 तास निघून गेले. पूर्व दिशा फटफटली. गुलाबी रंगाने आकाश भरत गेले. जणू नवी प्रभात, नव्या आशेचा आणि उत्साहाचा गुलाल उधळीत आली होती. सुर्वे मास्तर व्हरांड्यात येऊन उभे राहिले. रंगपंचमीचा तो सुरेख खेळ पाहू लागले. त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला बन्या आणि सुभाष जय विजय सारखे उभे होते. मजा आहे नाही? ते आपल्या बालमित्रांच्या गळ्याभोवती हात टाकीत म्हणाले. निसर्गाचा खेळ आपला चालू आहे. काल सगळीकडे विध्वंस करून झाला. आज पुन्हा आपला हसत हसत हजर. कालच्यातून काय उरलंय ते बघायला. अरे पण हे काय? पश्चिम क्षितिजावर एकाएकी त्या गुलालात बुक्का फेकला गेला. धूळ उडत होती. त्या धुळीने काही क्षण दिशा झाकली गेली. मग हळूहळू तो पडदा बाजूला झाला आणि त्यात प्रकट होत गेली एक मोटार. वाटेतले खाचखळगे
नि दगड गोटे बेगुमानपणे पार करीत एक भली मोठी मोटार त्यांच्याच दिशेने येत होती. मधून मधून शिंगही वाजत होते. पॉम पॉम. शिंगावरून स्पष्ट झाले ही लॉरी किंवा ट्रक आहे. इन्स्पेक्टर कांबळेही बाहेर आले. लवकरच पोलीस चौकीचे आवार माणसांनी भरून गेले. येणाऱ्या लॉरीला सामोरे जाण्यासाठी एक स्वयंभू स्वागत समिती सज्ज झाली. फास्टर फेणे फाटकाबाहेर धावला. धुळीत मिसळला. ताडपत्रीने वरपर्यंत झाकलेला तो खिळखिळा झालेला ट्रक जेव्हा फाटकाबाहेर उभा राहिला तेव्हा त्याला पहिली सलामी फास्टर फेणेने दिली. दादासाहेब, सुभाष लवकर बाहेर ये, हे बघ कोण आलंय. सुभाष ताड ताड पायऱ्या उतरून खाली आला होता. तोही आता पुढे धावला. बाबा, तो ओरडला. ओरडला कसा? त्याच्या घुसमटलेल्या गळ्यातून कसाबसा तो उद्गार बाहेर पडला. ट्रकचे दार उघडून ड्रायव्हरच्या मागोमाग दादासाहेब देसाई खाली उतरले होते. त्यांनी सुभाषला घट्ट आलिंगन देऊन त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. बेटा, तू सापडलास, धन्य झालो. तुझी आई वाट पाहते रे सारखी. क्षणोक्षणी अंबाबाईला नवस करतीये नवा नवा. हॅलो बन्या. एका हाताने त्यालाही त्यांनी जवळ ओढले आणि पोटाशी धरले. बन्याने आपले पाणावलेले डोळे त्यांच्या कोटाला पुसले. सध्या तरी त्याला दादासाहेब आई वडिलांच्या ठिकाणी होते. ते एकदम कांबळ्यांना म्हणाले, मी नेहमी म्हणत असतो, जिथे जिथे फास्टर फेणे तिथे तिथे संकट येणे. या खेपेस माझी काही चूक नाही दादासाहेब. बन्या दूर होत म्हणाला. तुमचा सुभाष ते साधू मागे गेला नसता तर हा फास्टर फेणेही त्याच्या मागे गेला नसता. सुर्वे मास्तर हसत म्हणाले. आणि मग हे सगळं पुढचं घडलंच नसतं. कदाचित मीही मग सापडलो नसतो. सुभाष म्हणाला. पुरे पुरे. दादासाहेब दोघांनाही थोपटीत म्हणाले. त्या जर तरच्या गोष्टी नकोत आता. अंबाबाईच्या कृपेने शेवट गोड झालाय एवढं खरं. इन्स्पेक्टर साहेब, आपलं नाव कांबळे असणार खरं ना? या गडबडीत ओळखी करून घेणं राहिलं असलं तरी मानकाम्यांनी सांगितलंय त्यावरून माझ्या लक्षात आलं. मी हे दादासाहेब देसाई, सुभाषचे वडील. सुर्वे मास्तर आता अनावश्यक असलेला परिचय करून देत म्हणाले. इन्स्पेक्टर कांबळे त्यांच्याशी हस्तांदोलन करीत म्हणाले, मी आपल्याला केव्हाच ओळखलं दादासाहेब. खरं म्हणजे आपल्याला कोण ओळखत नाही. असलं फॉर्मल बोलू नका, दादासाहेब म्हणाले. ही भाषा वापरायचीच असली तर फास्टर फेणेबद्दल वापरा. पण दादासाहेब, पायऱ्या चढून व्हरांड्यात आल्यावर सुर्वे म्हणाले, आपण स्वतः आलात? आलो, झालं. निर्वासितांसाठी अन्नधान्य कापड चोपड भरून आमचा ट्रक निघाला होता. म्हटलं त्याच्याबरोबर आपणही जावं. म्हणजे ही मरणाच्या दारातून परत आलेली पोरटी तेवढीच जरा लवकर बघायला मिळतील. पुण्याची बाजू पोलिसांनी पक्की केली आहे. दोघेही डाकू तुरुंगात आहेत. बन्या, फुरसुंगीहून तुझे नाना येऊन थडकले असतील एव्हाना पुण्यात. तुझी वाट बघतायत अख्खं विद्याभवन. बरं का मास्तर? बाबा, बन्याला काय सापडले बघा. सुभाष त्यांचा बाहू पकडून म्हणाला. फास्टर फेणेने पुन्हा खिशात हात घालून तो खडा बाहेर काढला. दादासाहेबांनी तो पाहिला मात्र त्याच्या तोंडून एक आश्चर्योद्गार बाहेर पडला. दादासाहेबांना रत्नांची चांगली पारख होती. ओ गॉड, इट्स अ रेड रुबी. अस्सल माणिक आहे हे. कुठे मिळालं? पुन्हा एकदा तो इतिहास सांगून झाला. शिवकालीन खजिना? सांगतोयस तरी काय पोरा. दांडेकर अन पुरंदरे इतक्या वेळा हा गड चढले, पण त्यांना कसा हा खजिन्याचा पत्ता नाही लागला?
कारण तो आम्हालाच सापडायचा होता, फास्टर फेणे अभिमानाने उद्गारला. सुर्वे मास्तरांनी नि इन्स्पेक्टर कांबळ्यांनी अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे पाहिले. मग मनाशी काहीतरी निश्चित करून कांबळे म्हणाले, हा फास्टर फेणे जे सांगतोय ते चिमूटभर मीठ टाकूनच, हे विसरू नका दादासाहेब. म्हणजे तो काहीतरी बनवाबनवी करीत असेल असं नाही बरं का म्हणायचं मला. पण सोनलेल्या भुयारात माणूस बावरल्यासारखा होतो आणि कधी कधी त्याच्यावरही परिणाम होतो. त्याला दिवा स्वप्न दिसतात. फास्टर फेणेने किंचित रोषाने त्यांच्याकडे पाहिले आणि हातातला खडा त्यांच्या पुढे नाचवीत तो म्हणाला, पण हे माणिक खरं आहे इन्स्पेक्टर साहेब, स्वप्नातला नाही. असेल ते खरं. तुझ्या उत्साहावर मला पाणी ओतायचं नाहीये बेटा. इन्स्पेक्टर कांबळे त्याची पाठ थोपवीत म्हणाले. पण हा खडा कदाचित त्या बदमाश साधूच्या डबोल्यातला असू शकतो. मला त्याच्या गुहेत नाही सापडला, खजिन्याच्या पेटीत सापडला, फास्टर फेणे ठासून म्हणाला. आणि इन्स्पेक्टर कांबळ्यांनी नुसते खांदे उडवले. त्यांचे एवढे बोलणे होत आहे तो खाली थोडीशी गडबड झाली. हवालदार जगताप लोकांना बाजूला हटवीत पुढे आला आणि सलाम ठोकून म्हणाला, साहेब, दोघांनाही गिरफ्तार करून आणले. आणि क्षणभर दम घेत उभा राहिला. कोणाला आणलत? त्या काळुंद्र्यांना, मौलीबाबांच्या साथीदारांना? कुठे मिळाले ते? मौलीबाबाच्या गुहेत, म्हणजे गुहेच्या तोंडाशी, दाताखाली रगडले गेले ते. तेवढ्यात हातात बेड्या घातलेल्या 2 काळुंद्र्यांना धरून 2 पोलीस कॉन्स्टेबल पुढे आले आणि सलाम करून उभे राहिले. चौकीवर जमलेल्या जनतेत आता जरा गडबड सुरू झाली. त्यांना गप्प करता करता पोलिसांच्या नाकी 9 आले. फार झपाट्याने काम केलंस जगताप तू, इन्स्पेक्टर कांबळे खुश होऊन म्हणाले. पण हे कसे सापडले ते जरा नीट सांगा. दात काय, तोंड काय, जीभ काय? पोलीसही असे काव्यात बोलायला लागले म्हणजे आटोपलंच. जगताप आता नीट सांगू लागला. मौलीबाबाच्या गुहेपर्यंत आम्ही गेलो. अनेक चमत्कार बघायला मिळाला आम्हाला. साधूची गुहा बुजली होती. बाहेर खंडेऱ्यांचा ढीग पडलेला होता. आम्ही तिथे पोहोचलो तो त्यातली 2-3 खंडेरी उडाली आणि आमच्या पायालगत पडली. या जाधवाचा तर अंगठा ठेचलाच. जाधव शिपायाने कैद्याचा हात न सोडता लाजून खाली मान घातली. त्याला जणू म्हणायचे होते, कस्स कस्स, राष्ट्रकार्यात अंगठा ठेचला, त्यात एवढं काय केलं आम्ही? मगाशी स्फोटाचा आवाज ऐकला खरा आम्ही, सुर्वे मास्तर बोलत होते. पण थांबवून जगताप पुढे म्हणाला, ते नाही मास्तर, तो स्फोट नंतर झाला. ही खंडेऱ्याची फेकाफेक माणसं करत होती. 2 माणसं उंदरागत त्या ढेकळा आड बसून सफाई करत होती. बिळाचं दार उघडायचा खटाटोप चालला होता त्यांचा. समजलो. काळुंद्र्या कैद्याकडे एक धावता कटाक्ष फेकून कांबळे म्हणाले, हेच ते उंदीर. बरे वेळेवर पोचलात तुम्ही. प्रतिकार? प्रतिकार कसा करतायत साहेब? मागणं जाऊन मानेवरच पडलो त्यांच्या. अनकटक दिशी बेड्या अडकवल्या. शाबास. त्यांची वरात घेऊन खाली यायला निघालो तर तो स्फोटाचा दणका ऐकला. कुठे झाला हा स्फोट आणि कशापायी? खडकात भगदाड पडलं होतं ना, जिथनं या पोरांना बाहेर काढलं ते भगदाड. तिथं स्फोट झाला. डोंगरा एवढ्या कपच्या उडून आत पडल्या आणि भुयार पार बुजून गेलं. वाह, मग आता त्या खजिन्याच्या पेटीचं काय करणार? इन्स्पेक्टर कांबळ्यांनी डोळे मिचकावीत फास्टर फेणेकडे पाहिले. फास्टर फेणे काही बोलला नाही. आपल्या बहुमोल शोधाचा पुरावा तात्पुरता का होईना नियतीने
पुन्हा पृथ्वीच्या पोटात गाडून टाकलेला पाहून मनातल्या मनात जळण्यापलीकडे तो काय करणार. शिवाय त्याने कितीही घसा खरडून सांगितले तरी ते खजिन्याचे रहस्य कुणालाही खरे वाटत नव्हते. बुद्धिभ्रंशामुळे झालेला भास अशीच त्यांची संभावना होती. त्यामुळे तो खजिना पुढे मागे खोदून काढण्याची एखादी योजना सरकार हाती घेईल असाही फारसा संभव नव्हता. खडकाच्या कपच्या पडून आधीच भुयार बुजले. आता दर पावसाळ्यात आणखी माती वाहून त्यात पडेल आणि ते पुरतं लिंपले जाईल. तो शिवकालीन खजिना तसाच आत कुजत पडेल. जाने तो. फास्टर फेणीचा हात खिशातल्या त्या एकुलत्या एका डाळिंबी माणकावर आवळला गेला. त्या आवळण्यामध्ये कितीतरी भावना एकवटलेल्या होत्या. प्रेम, अभिमान, अस्मिता, मालकी हक्क आणि हो, एकंदर जगाच्या मूर्खपणाबद्दलची चीड. इन्स्पेक्टर कांबळ्यांना या सर्व भावनांची कल्पना नसली तरी फास्टर फेणीच्या मित्रांना इतकेच नाही तर त्याच्या गुरुजींना सुद्धा होती. त्यामुळे सुभाष, चकोर नि सुर्वे मास्तर यांनी एकाच वेळी त्याच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहिले. त्या चौघांच्याही आयुष्यातले एक फार मोठे प्रकरण संपले होते. आता व्यवहाराची नित्य कर्मे पार पाडायची होती. त्यामुळे प्रत्येक जण उठून लगेच कामाला लागला. दादासाहेब म्हणाले, ट्रक कोयनेला रवाना झालाय ना, तो रिकामा होऊन परत आला की लगेच मी निघणार या पोरांना घेऊन पुण्याला. खाल्ल्या पिल्ल्याशिवाय ह्यातनं जायचं नाही. पाटील बुवा इतका वेळ गप्प होते. त्यांनी आता बजावले, काय हॉटेलवाले मामा, दादासाहेबांचा पाहुणचार करणार की नाही? हे काय विचारणं झालं? लक्ष्मीचे मालक लगेच उतरले. चूल केव्हाच धडाडून पेटलीये, थोड्याच वेळात बशा येतील. हे चांगले आहे, दादासाहेब म्हणाले. इथे खायला नसेल म्हणून ट्रकभर अन्न घेऊन पुण्याहून येतोय आणि इथे आपले तुम्ही मला मेजवानी देताय. मेजवानी कसली साहेब? हॉटेलवाला गहीवरून म्हणाला. साधे कांदे पोहे केलेत आणि मसाल्याचा चहा. आपला ट्रक म्हणजे कोयनेला गेलेली अन्नपूर्णा आहे दादासाहेब. आमची ही न्याहारी म्हणजे नुसता नैवेद्य. आणि आपण केलेल्या विनोदावर खुश होऊन इन्स्पेक्टर कांबळे मनसोक्त हसले. लवकरच बशा आल्या. सर्वांचे खाणे झाले. नंतर अर्ध्या तासात ट्रकही आला आणि आमची इतिहास बहाद्दर मंडळी त्या आधुनिक रथात आरूढ होऊन पुण्याच्या मार्गाला निघाली. पण तत्पूर्वी त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी जमलेल्या त्या प्रेमळ गावकऱ्यांचा भावपूर्ण निरोप घेतला. त्या निरोपाच्या क्षणी पाटील बुवांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले होते. बिचाऱ्या पाटलींबाईबद्दल मी काय सांगू. त्या गडावर भाकऱ्या भाजत होत्या, पण चुलीच्या जाळात त्या माऊलीच्याही डोळ्यापुढे ही बहाद्दर लेकरे दिसत असतील याबद्दल शंका वाटण्याचे मुळीच कारण नाही. आपल्या करुण रौद्र पराक्रमाने या दोन्ही मुलांनी खरोखरीच प्रतापगडाला नि तिथल्या पहाडी अंतःकरणांना पाझर फोडला होता. आणि त्यांच्याच वयाचा तो उत्सुक, उड्या मारू, उतावळ्या बारक्या. तो तेवढा नव्हता बर का या निरोप देणाऱ्या मंडळीत. पुन्हा स्फोट होऊन भुयार बुजले हे ऐकल्याबरोबर तो पुनश्च गडावर धावला होता. त्याच्या त्या काळ्या किरट्या तंगड्या कधी दुखतच नसतील का? नसाव्यात. कारण गावंडळ अडाणी असला तरी तोही एक स्थानिक फास्टर फेणेच होता. या मंडळींच्या प्रयाण समयी तो पोरगा कोणता उद्योग करीत आहे? काही कल्पना? तो त्या भुयाराच्या तोंडावर पडलेली एक एक कपची उचलून बाजूला फेकीत आहे. भुयार पुन्हा उघडायचा त्याचा प्रयत्न चालू आहे. रामाच्या खारीसारखा वेडगळ खटाटोप आहे त्याचा तो. फास्टर फेणे आपल्या मित्रांसह पुण्याच्या वाटेला लागला आहे.
त्याच्या मनचक्षूंपुढून घडलेल्या साऱ्या प्रसंगांचा चित्रपट झपाट्याने सरकत आहे. त्याचा हात पुन्हा खिशात गेला आहे. ते लाल माणिक त्याच्या हाताला लागले आहे आणि हे मानवी रत्न कसला विचार करीत आहे. काय बरं करू मी या माणकाचं? खरं म्हणजे मला ते हवंय. जन्मभर मी ते प्रेमाने जपून ठेवीन. कारण ते लाख रुपयाचं असेल म्हणून नाही, तर ते शिवाजी महाराजांचं रत्न आहे म्हणून मी ते जपून ठेवीन. कुणाला देणार नाही. पण शिवाजी महाराजही माझे एकट्याचेच होते का? ते तर सगळ्यांचेच होते, साऱ्या महाराष्ट्राचे. आणि या महाराष्ट्रावर आज संकट आलंय. कोयना नगर पार कोसळलंय म्हणे. एक मोठा प्रकल्प धुळेला मिळाला. तिथे हजारो लोकांची घरं पडली असतील. त्यांची अन्नान्न दशा झाली असेल. हे लाख मोलाचं माणिक माझं एकट्याचं नाही, त्यांचं पण आहे. पुण्याला गेल्यावर मी ते सगळ्यांना दाखवीन. नाना पुण्यात नसले तर फुरसुंगीला जाऊन त्यांना दाखवीन, आईला दाखवीन. डोळे भरून सर्वांना ते बघायला मिळेल. आणि मग ते मी देऊन टाकीन कोयना निर्वासित निधीला. तर हा होता प्रतापगडावर फास्ट फेणे या पुस्तकाचा शेवटचा भाग. या पुस्तकाचे लेखक आहेत भा. रा. भागवत. उत्कर्ष प्रकाशन, उत्कर्ष बुक सर्व्हिस, डेक्कन जिमखाना, पुणे. धन्यवाद.